नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता आपण इतक्या आतुरतेने रमा आणि अक्षय एकत्र येण्याची वाट बघत आहोत आणि आता सगळी मुकादम फॅमिलीसुद्धा अक्षय आणि रमा या दोघांना एकत्र कसं आणायचं यासाठी आता प्रयत्न करत आहे. परंतु आता साई मात्र आता रमाबरोबर लग्न करण्यासाठी अगदी हट्टाला पेटलेला आहे. पण आता रमाच्या मनामध्ये आता अक्षयविषयीचं जे काही प्रेम आहे तर ते प्रेम मात्र उफाळून येणार आहे. म्हणजे आता अगदी रमा आणि अक्षय या दोघांचं सगळे काही लग्नाचे विधी आता अगदी पार जरी पडले असले पण तरीसुद्धा आता एक मोठा सत्याचा बॉम्ब कसा फुटणार आहे. म्हणजे आता रमा आणि सोरा या दोघांचं लग्न तर झालेलं आहे ऑलरेडी. आता ते दोघंही पती पत्नी झालेले आहेत असे मात्र तेव्हाच मात्र आता रमासमोर एक सत्याचा मोठा बॉम्ब फुटणार आहे. कारण आता हे सोराला पडलेलं एक असं विचित्र स्वप्न आहे. कारण सोराला आपल्या आदित्याची काळजी लागलेली असते. तिला असं वाटतं की आता रमा आणि आता ह्या इरावती आणि साई माई हे मिळून मात्र आता जे काही हे लग्नाचे विधी आहे तर ते आनंदाने पार पाडत आहे. म्हणजे रमाचं सुद्धा आता मन असूनही अक्षयवर तरीसुद्धा तिला साईबरोबर असणारे विधी पूर्ण करावे लागतात. केवळ माझ्या आनंदासाठी आता रमाने घेतलेला हा डिसिजन आहे. परंतु आता मी रमाला हे सुद्धा दाखवले की मात्र मी खरंच ह्या घरासाठी आणि अक्षयसाठी योग्य नाही. मी त्यांना आता अक्षयला घेऊन कायमची लंडनला शिफ्ट होणार आहे हे जरीही मी रमाला सांगितलं पण तरीसुद्धा आता रमा काहीच रिॲक्ट का होत नसेल. आता सोराला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि रमाच्या मनात तर टेन्शन आहेच. परंतु जेव्हा आता या सगळ्याचा जाब विचारायला रमा आता अक्षयला गेलेली आहे आणि अक्षयला आता तिने हे सर्व विचारल्यानंतर अक्षय तिला आता शेवटची मिठी मला दे म्हणून अगदी घट्ट मिठीत घेतो आणि रमा अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. एकदा विचार कर अजून वेळ नाही गेलेली. परंतु रमाचं मन अगदी चलबिचल होत आहे. तिला नक्की काय करावं हेच काही कळत नसतं. शेवटी ती आता अण्णांची मदत घेणार आहे. आणि मित्रांनो आता आदित्यला आता सोरा ह्या ऐन अगदी फंक्शनमध्ये बोलावून आता नक्की ह्या साखरपुड्याच्या फंक्शनमध्ये काय मोठा असा धमाका होतो आणि शेवटी रमा आपलं प्रेम व्यक्त करून मात्र आता अक्षयच्याच बोटात ती अंगठी कशी घालते हे मात्र आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो आता लग्नाचे सगळे काही फंक्शन आहे तर ते आता ह्या मुकादम फॅमिलीमध्ये पार पडत आहेत. आता सगळी तयारी झालेली आहे. अक्षय आता इतका खुश आहे असं दाखवतो कारण आता त्याला 2 लग्न या घरामध्ये पार पाडायचे आहे आणि तो ती जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या पार पाडत आहे असे साई आणि माई यांना दाखवत असतो. परंतु आता त्याच्या मनामध्ये चलबिचल होत आहे की आता रमा केव्हा आपली होईल, केव्हा ती आपल्यावरील प्रेम व्यक्त करेल. अक्षयला झालेलं असतं तेव्हा आता अक्षय मेहंदीचं फंक्शन झाल्यानंतर त्याला सारखा तो क्षण आठवतो. कारण रमाने अगोदर अक्षयचं नाव त्या हातावर लिहून घेतलं. तिने पाहिलेलं असतं पण तरीसुद्धा आता साईसमोर ते नाव तिला पुसावं लागतं याचं अक्षयला वाईट वाटतं. तेव्हा आता सोरा म्हणते की हे बघ अक्षय, काही झालं तरी आता मेहंदीचा फंक्शन झालेला आहे आणि आता राहिला आहे तर तो म्हणजे आता संगीताचा उद्या फंक्शन आहे. आणि जर साखरपुड्याच्या फंक्शनमध्ये जर आता नक्की हे सर्व झाले तर काय करायचं. साखरपुडा जर आता आपला पार पडला तर आपण नक्की लग्नबंधनासाठी आता आपल्याला अडकावंच लागेल. मग आता हे खोटं नाटक आहे ते मी कुठपर्यंत करायचं आणि जर हे सर्व आदित्यला कळाले तर मात्र आता अवघड होईल. कारण रमा अजूनसुद्धा काही बोलायला तयार नाही. मला तर असं वाटलं होतं की मेहंदीचा फंक्शन झाल्यानंतर रमा लगेच काहीतरी रिॲक्ट होईल. अरे तिचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे आणि तुझंसुद्धा तिच्यावर इतकं प्रेम आहे पण ती का अडते तेच मला नाही कळत. तेव्हा आता सोरा हे जे काही आहे ते सर्व मात्र आता आदित्यला बोलावून आता हे सर्व धमाका करणार आहे. तर कारण तिला असं वाटतं की आदित्य आल्याशिवाय मात्र आता हे नाही होऊ शकत.
म्हणून मात्र आता आदित्यला ती फोनवर हे सगळं काही भेटून सांगते आणि फोनवर म्हणते की आदित्य तुला ऐनवेळेस कसं यायचं आहे साखरपुड्याच्या फंक्शनमध्ये, कारण लग्न विवाह पार पडणार नाही याची पूर्ण जबाबदारी आता तुला घ्यायची आहे. तेव्हा आदित्य म्हणतो की हे बघ, तू काही काळजी करू नको, रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र आणण्याची जबाबदारी आता माझी असेल. सोरा, मी त्यासाठी तुला मदत करेल. त्यावरती आता आदित्य ऐन अगदी साखरपुड्याच्या फंक्शनला तेथे येणार आहे. तर त्यानंतर मात्र आता संगीताचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आता संगीताचा कार्यक्रम अगदी हा धूमधडाक्यात अगदी तयार म्हणजे होणार असतो. सगळेजण छान तयार होतात. रमासुद्धा आता छान तयार होऊन येते आणि साई तर तिच्याबरोबरच तिच्या हाताला हात धरून असतो. आणि त्याच वेळेस आता अण्णासुद्धा आलेले आहेत. आता अण्णा हे रमाला बाजूला घेतात आणि रमाला म्हणतात की रमा, हे बघ, मी तुला अजूनसुद्धा तेच सांगतो की अजून वेळ गेलेली नाही. तुझं जर अक्षयवर अजूनपर्यंत प्रेम असेल तर मात्र तू अक्षयबरोबर लग्न कर. हे बघ, तुझ्या मुलीचा सवाल आहे आणि तुझ्या नवऱ्याचा, तुझा मनाचा अगदी जो मोठेपणा आहे, तुझ्या मनातील प्रेमाचा तू विचार कर, साईचा विचार करू नको. हे बघ, आणि माई तुझ्याशी कसं वागतात हे तर तुला माहिती आहे. आणि जरही तू आता साईबरोबर लग्न केले, तुझं वचन तू पूर्ण केले, पण तू सुखात नाही राहू शकत आणि अक्षयसुद्धा सुखात नाही राहू शकत. रमा म्हणते की अण्णा, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सोरा चांगली नाही, कारण सोरा तर आता अक्षयला घेऊन कायमचे लग्न झाल्यानंतर लंडनला जाणार आहे. तर अण्णा म्हणतात की काय बोलतेस अगं, मग आरोहीचं काय? त्यांनी कुणाचाच विचार केलेला नाही का? आणि अक्षय असं कसं वागू शकतो? त्यावर रमा म्हणते की मला तेच कळत नाही की अक्षय लग्नासाठी का हो म्हणाले. तेव्हा आता अण्णा हे अक्षयशी बोलण्याचं ठरवतात. अण्णा आता अक्षयला बाजूला घेतात आणि अक्षयला म्हणतात की हे बघ अक्षय, मला तुझ्याशी बोलायचं आहे, कारण मी तुला आता एक असं गोष्ट विचारत आहे की ती मला खरोखर तुला सांगायची आहे की तू हे लग्न मनापासून करतोस का? हे जे काही तुझं सुरू आहे तू दाखवतो आणि हे जे काही आहे ते खरं आहे का? मनातून तुला रमाबद्दल काहीच वाटत नाही का? तेव्हा आता अक्षय मात्र अण्णा असं का विचारतात म्हणून आता अण्णांना विचारतो की तुम्ही मला इतक्या दिवसातून असा प्रश्न का विचारला? कारण आता मी आणि रमाने एकत्र यावे यासाठी तुमचा तर खूप विरोध होता, मग आज चक्क तुम्ही मला असं का विचारतात, ते पण ऐन मोक्यावर. तेव्हा अण्णा म्हणतात की हे बघ, रमाच्या मनाची काय घालमेल आहे ती मी ओळखली. एक बापच एका मुलीचं मन ओळखू शकतो. त्यामुळे हे बघ, रमा आणि तुझं जे काही प्रेम आहे तर ते जेव्हा देवाने सुद्धा तुम्हाला ह्या प्रेमासाठी आणि तुमच्या ह्या लग्नासाठी अगदी आशीर्वाद दिलेला आहे आणि अगदी ते जे काही मंदिरात घडलेला तो क्षण आहे तर तो अण्णा सांगतात की मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळे आता जेथे देवाच्या साक्षीने तुम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे तर तेथे मी अडवणारा कोण आहे? त्यामुळे मी रमाला सुद्धा सांगितलं होतं की तू अक्षयकडे परत जा आणि अक्षयचा मानाने स्वीकार कर. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. परंतु रमा मात्र आता कोणत्या वचनात अडकली गेलेली आहे तेच मला नाही कळत. साईच्या उपकाराखाली ती दडली गेलेली आहे म्हणून ती आपल्या मनाची अगदी तयारी करत नाही. परंतु मी तिला स्वतः बॅग भरून तुझ्याकडे यायला सांगितले होते. आता अक्षयचा अण्णावरती विश्वास बसतो आणि अक्षय मात्र आता अण्णांना शेवटी सर्व काही खरं सांगतो आणि तो म्हणतो की आता खरंच एका तुम्ही मुलीचे बाप आहात, म्हणजे रमाचं तुम्ही अगदी आल्यापासून सांभाळ केला. रमाला खरंच एका मुलीप्रमाणे वाढवलं, म्हणजे तिला अगदी माया प्रेम वगैरे सगळं काही दिलं. कारण तिची आई गेल्यानंतर तिच्या जीवनामध्ये फक्त माझा आधार होता, परंतु आमच्यामध्ये असं काहीतरी झाले आणि त्यामुळे आम्ही असं वेगळं झालो. रमा कायमची मला सोडून गेली, मला काही न सांगता ती माझ्या मुलीला आणि मला सोडून गेली. तेव्हापासून मला रमाचा खूप राग होता. आणि आता मात्र हे ऐकल्यानंतर अण्णांना धक्का बसतो. अण्णा म्हणतात की अरे अक्षय, तू तर तिला अगदी घराच्या बाहेर काढलंस आणि तू तिच्यावर विश्वास का ठेवला नाहीस? आता मात्र अक्षय जे काही तेव्हा मागे घडलेले सर्व क्षण आहे ते सर्व सांगतो आणि आता रमा मात्र हे अगदी तेथे दरवाज्यातच येते आणि दरवाज्यात येऊन मात्र आता ती गुपचूप यांचं बोलणं ऐकत आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आज मी तुम्हाला एक अशी खरी गोष्ट सांगत आहे, कारण आज अण्णा मी जे काही करतो ते रमाला मिळवण्यासाठीच करत आहे. सोरा आणि माझं लग्न नाही होणार. सोराचं आदित्यवर प्रेम आहे आणि सोरा माझ्या बाबांच्या एका मित्राची मुलगी आहे, परंतु आता आम्हाला एकत्र येण्यासाठी सोरा आमची मदत करत आहे आणि त्यासाठी मात्र सोराने आपल्या
आदित्यशी बोलून मात्र इतका मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता ती आम्हाला मदत करण्यासाठी इतकं सर्व काही करत आहे. तिचा आणि माझा प्रेमाचा कोणताही संबंध नाही आणि आमचं लग्नसुद्धा नाही होणार. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अण्णा म्हणतात की काय बोलतो अक्षय, तू रमासाठी हे सर्व करतोय. अरे मग तू डायरेक्ट रमाला हे सर्व म्हणायला हवे होते, कारण रमाच्या मनात अजूनसुद्धा तुझंच प्रेम आहे. ती कायम तुलाच अगदी आठवते, तुझाच विचार करते. त्यामुळे तू हे सर्व तिलाच विश्वासात घेऊन सांगायला हवे होते. अक्षय म्हणतो की रमाला मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु रमाने कधीही समजून नाही घेतलं. त्यामुळे आता मात्र मी जे काही करत आहे तर रमा जलसीहून माझ्याकडे धावतील यासाठी हे सर्व नाटक मी, बाबा आणि स्वरा यांनी रचलेलं हे नाटक आहे. कोणाचंही लग्न नाही होणार. आता माझं स्वराशी लग्न नाही होणार, कारण आता स्वराचं आदित्यवर प्रेम आहे आणि आदित्य आणि स्वरा या दोघांना एकत्र आणण्याची जबाबदारी माझी आहे. परंतु आता रमा जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि रमाला जर साईशी लग्न करायचे असेल तर मात्र ती साईशी लग्न करायला तयार असेल. त्यानंतर मात्र आता रमा ही सर्व ऐकते. रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि रमा म्हणते की आता फक्त वेळ आहे उद्याची आणि आता उद्याच्या ह्या वेळेवर मला मात्र सगळं काही साईला सांगावं लागेल आणि साईला सांगून मला रिक्वेस्ट करून आता हे लग्न मोडावं लागेल, कारण मी अक्षयशिवाय जगूच शकत नाही. काही झाले तरी माझ्या आरोहीसाठी आणि अक्षयसाठी मी काहीच अगदी करायला तयार आहे. म्हणून आता त्याच वेळेस आता ती आदित्यची मदत घेते आणि आदित्यची मदत घेऊन मात्र आता ऐन वेळेस मात्र आता रमा ही आदित्यला तेथे बोलावते आणि आदित्य आणि स्वरा या दोघांचा साखरपुडा आता ते पार पाडतात. आता म्हणजे अक्षय म्हणतो की नक्की हे काय सुरू आहे. आता अण्णांनी अक्षयला वचन दिलेलं आहे की तू काही काळजी करू नको, रमा आणि तुम्ही दोघं नक्की एकत्र येताल, ही जबाबदारी माझी असेल. आणि आता मात्र ही इरावती आणि माई या दोघींचा मात्र प्लॅन सुरू असतो. काही झालं तरी आता आज आपल्याला बारीक लक्ष ठेवायचं आहे. आणि आता इरावती म्हणते की अगं मला माहिती आहे की ह्या स्वराला आणि अक्षयला लग्न नाही करायचं, मग तू कशाला इतकं टेन्शन घेतेस. आणि आता माई म्हणते की काही झालं तर यांच्या दोघांचं लग्न तर व्हायलाच हवे आणि लग्न जर नाही झाले तर मात्र आता अवघड होईल, माझ्या साईचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आता रमाने साईशी बोलून आता सर्व काही निर्णय घेतलेला आहे आणि साई तर ऐकायला तयार नसतो. तेव्हा आता रमा ही साईला आपल्या मुलीची शपथ घालते आणि माझ्या मुलीचा प्रश्न आहे, माझ्या मुलीचा विचार करा. तेव्हा आता साई पूर्णपणे त्याच्या हात टेकलेले आहेत. तेव्हा तो मनात म्हणतो की आपल्याला हे लग्न जबरदस्ती करून उपयोग नाही, कारण रमा कधीही आपली नव्हती आणि ती कधीही मनाने आपले होऊ शकणार नाही. त्यामुळे आता आपण त्यात आडवं यायला नकोय असे मात्र आता साईसुद्धा ठरवतो. आणि आता मात्र ह्या रमाने आदित्यला तेथे बोलावून आता ह्या दोघांचा साखरपुडा पार पाडलेला असतो. पण त्याच वेळेस आता इकडे आता ही इरावती आणि माई पुढे येतात. तर इरावती म्हणते की काय ग रमा, तू असं का केलंस. आता स्वरा आणि अक्षय या दोघांचा साखरपुडा पार पडणार होता, मग आता हो कोण नवीन तू दुसऱ्यालाच घेऊन येते आली. त्यावरती रमा म्हणते की इरावती आत्या, तुम्ही आता आणखीन काही बोलू नका. या अगोदर खूप काही कटकारस्थान तुम्ही केलेली आहेत. आता मात्र जे योग्य आहे तर ते योग्य आता होऊन द्या. आदित्य आणि स्वरा या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे आणि त्या दोघांचा साखरपुडा होणार आहे आणि त्या दोघांचं लग्नसुद्धा होणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यात आडवा अगदी पाय घालू नका. त्यानंतर मात्र आता सगळेजण पाहतच असतात. आता रमा म्हणते की इरावती आत्या, जे काही आता हे 8 वर्षापूर्वी घडून गेलेलं जे सत्य आहे ते तुम्ही सांगतात की मी सांगू. कारण आता अक्षयचं असं म्हणणं आहे की मी त्यांना सोडून आले कारण माझं साईवर प्रेम होतं. असं ना, मग साईवर जर माझं प्रेम असतं तर 7 वर्ष मी थांबले नसते, साईशी लग्न केलं असते, आमचा आता अगदी संसार थाटला असता. पण आज तरीसुद्धा मी अक्षयचा विचार का करत आहे. आता इरावतीची तर बोलती बंदच होते. तर इरावतीची बोलती बंद झाल्यानंतर मात्र आता अक्षय म्हणतो की रमा नक्की ते खरं काय कारण आहे ते सांग. तेव्हा पार्वती आजी पुढे येते. पार्वती आजी म्हणते की अरे अक्षय, तुला हेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, पण अरे तू कधीही रमाला नाही ओळखू शकला, कारण हीच ती बाई आहे इरावती, हिनेच तुम्हाला दोघांना वेगळं केलं. आणि रमा म्हणते की हो, कारण तेव्हा जर मी तुम्हाला सोडून गेले नसते तर आज माझी मुलगी आणि तुम्ही मला कायमचं म्हणजे अगदी सोडून गेला असतात. ह्या इरावती आत्यामुळे अशी धमकी मात्र तिने मला दिली होती. आता हे ऐकल्यानंतर
अक्षयला मात्र ह्या इरावतीचा इतका राग येतो आणि रागाने तो आत्याला घराच्या बाहेर काढायला निघलेला असतो. त्यानंतर मात्र आता अण्णाही पुढे येतात. अण्णा म्हणतात की रमा, हे बघ, एका बापाच्या नात्याने मात्र मी आज तुझा हात अक्षयच्या हातामध्ये देत आहे, कारण मला आता रमा तुझ्या मनाविरुद्ध निर्णय घ्यायचा नाही. अक्षयशी माझं बोलून झालेलं आहे आणि अक्षयचं स्वरावर कधीही प्रेम नाही. तो तुला मिळवण्यासाठी हे सर्व प्लॅनिंग करत होता. त्यामुळे रमा, तू आता मागे पुढे बघू नको. आणि त्या दिवशी मंदिरात जे काही घडलं ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. त्यामुळे जे देवाच्या मनात आहे तर ते देवाच्या मनातील घडायला हवं. आपण देवाच्या विरुद्ध नाही जाऊ शकत. आता तुझ्यासाठी मात्र अक्षय योग्य आहे आणि अक्षय बरोबर तू सुखात राहू शकते. यातच माझ्या मुलीचं सुख दडलेलं आहे. मी आता तुला हा जो काही अक्षयच्या हातामध्ये तुझा हात देत आहे तर तो कधी न सुटण्यासाठी. त्यामुळे इथून पुढे मात्र विचार करताना आता असं कोणावरही विश्वास ठेवू नका आणि आपलं नातं तोडू नका. कारण आता ठेवायचा असेल विश्वास आपल्या प्रेमावर आणि आपल्यावर. म्हणून आता इरावती आत्याचा इतका जळफाट होत आहे आणि माईचा सुद्धा. माई तर म्हणते की अगं, इतके दिवस माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता माझ्या मुलाचं आयुष्य परत उद्ध्वस्त केलंस. अगं, तुला त्याच्याबरोबर लग्न करायचं नव्हतं तर का त्याच्यासोबत राहिली, का त्याचा आधार घेतला? तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, प्लीज तुम्ही मला समजून घ्या. कारण या अगोदरसुद्धा तुम्ही मला ज्या वचनात अडकवलं होतं ते वचन मी पाळत इथपर्यंत आले होते आणि त्यामुळेच आता इतका मोठा घोळ होऊन बसला. त्यामुळे प्लीज आता मला आणखीन वचनामध्ये अडकू नका. तेव्हा आता साई लगेच पुढे येतो. साई म्हणतो की माई, तू शांत हो. जे योग्य आहे ते योग्य कर. कारण रमा कधीही माझ्याबरोबर सुखात नाही राहू शकत. कितीही ते प्रेम मी मिळवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते प्रेम मला नाही मिळणार. कारण रमाच्या मनात कायम आणि कायम अक्षयच आहे आणि अक्षयच आता म्हणजे रमाला सुखात ठेवू शकतो. हे मात्र मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. म्हणून आता जे काही आहे ते साईसुद्धा मान्य करतो आणि शेवटी तो सुद्धा आता रमा अक्षय या दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये देतो. त्यानंतर आता सोरा आणि आदित्य तर खूप खुश असतात. अक्षय मात्र आता सोराला अगदी थँक्यू म्हणतो आणि खरंच तू मला आज माझं प्रेम मिळवून दिलंस. मी तुझे हे उपकार कधीही नाही विसरू शकणार आणि यापुढे मात्र जर तुला काही माझी मदत लागली तर हक्काने मी आणि रमा तुझ्यासाठी धावून येऊ. तेव्हा मात्र आता सगळेजण इतके खुश असतात. आरोही तर अगदी आनंदाने उड्या मारत आता सगळे काही पुढचे जे लग्नाचे विधी राहिलेले आहेत तर ते सगळे काही करायला घेते. आणि आता अक्षय म्हणतो की आता रमाबरोबर जे काही माझं पहिलं लग्न ठरलं होतं ते मनाविरुद्ध ठरलं होतं आणि तेव्हा मात्र जे काही मी आता क्षण आहे ते एन्जॉय नाही करू शकलो. पण आता ह्या जे काही आता लग्नाचे पुन्हा अगदी होणारे क्षण आहे ते मला प्रत्येक क्षण एन्जॉय करायचं आहे आणि रमाबरोबर आता सगळे हे विधी आहे तर ते अगदी म्हणजे पूर्ण करायचे आहे. तेव्हा आता सगळेजण खूप खुश असतात. रमासुद्धा आता अक्षयला घट्ट अशी मिठी मारते आणि सगळेजण आता इतके खुश होतात. साई तर आता अगदी डोळ्यामध्ये त्याच्या पाणी असतं पण तरीसुद्धा आता मोठ्या मनाने तो हे सर्व स्वीकारतो आणि अण्णा मात्र आपल्या रमाला घट्ट अशी मिठी मारून अगदी भरभरून तिला आणि अक्षयला आशीर्वाद देतात. आणि शेवटी आता रमा आणि अक्षय या दोघांचं प्रेम कधीही अगदी तुटणारं नाही तर अगदी एकत्र येणारं प्रेम आहे आणि त्या दोघांना मात्र कोणीही वेगळं नाही करू शकत. याचा प्रत्यक्ष अनुभव आता इरावतीने सुद्धा घेतलेला आहे आणि अक्षय चक्क आता इरावती आत्यामुळे इतकं सर्व काही हे महाभारत घडले म्हणून इरावती आत्याला तो अगदी घराच्या बाहेर काढतो. पण आत्या, हे बघ, मला तुझ्यासारखं वागायचं नाही. तू माझी आत्या आहे, रक्ताचं नातं आहे म्हणून मी तुला घराच्या बाहेर काढत नाही. पण यापुढे मात्र दोन प्रेम करणाऱ्या अशा म्हणजे दोघांना अगदी म्हणजे जे वेगळं करण्याचं तू पाप केलेलं आहे ते करू नकोस आणि प्लीज असं मोडता पाय कुणामध्ये घालू नकोस. जे काही डाव तुला खेळायचे असतील ते समोरासमोर खेळ, परंतु असं म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न तू करू नकोस. इरावती आता चक्क माफी मागते. अक्षय, मला माफ कर. आणि तिचा जो घडलेला जो भूतकाळ आहे तर तो भूतकाळ मात्र आता इरावती रडतच सगळ्यांच्या समोर सांगते. पार्वती आजीनं केलेलं ते कांड आणि आता माझं प्रेम पार्वतीने कसं हिसकावून घेतलं आणि त्याच म्हणजे ईर्षेच्या नादामध्ये मी आता जलस्वी होऊन आता ह्या मुकादमांना उद्ध्वस्त करायला मी कसे आले हे सगळं काही घडलेलं इरावती कबूल करते
आणि शेवटी आता सत्याचा न्याय होऊन मात्र अण्णाही भरभरून आता रमा आणि आता अक्षय या दोघांचं लग्न आता अगदी आनंदाने पार पडतात. सगळेजण अगदी खुश असतात. आरोही तर अर्था अगदी आनंदाने वाजत गाजत शशिकांत हे सगळेजण आपल्या रमाचा गृहप्रवेश करतात. तेव्हा आता मित्रांनो, शेवटी रमा आणि अक्षय हे एकत्र येणार आहेत आणि काही झालं तरी शेवटी आता दोघांचा फुललेला संसार बघून आरोही किती खुश होते. पार्वती आजी ही सगळी मुकादम फॅमिली आता परत एकत्र कसे येते आणि आता पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.